की विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल. उठा, जागे आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. विवेकानंदांनी पण सांगितलं आहे, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व येथे कशासाठी आलो आहोत? व्यायाम करण्यासाठी. त्यांच्या सांगण्याचा उद्देश आहे की आपण सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं. आपलं मनगट, आपलं मन आणि आपला मेंदू बलवान बनवायचा. बस शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेतच गेलं पाहिजे असं काय. आता ज्यांची परिस्थिती उत्तम असेल ते जाऊ शकतं, नो प्रॉब्लेम. पण सर्वसामान्यांना परवडेल अशा गोष्टी मी सांगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे. अंग झोपून काम करायचं. कुठलंही काम असो, घरातलं असो, शेतातलं असो, शाळेत कॉलेजमधलं असो, कुठलंही काम असो ते अंग झोपून करायची सवय लावली. आज महाराष्ट्राचं नाव बदनाम होतं की मराठी माणूस काम करत नाही, मराठी माणूस काम चुकार आहे, मराठी माणूस अंग जोडून काम करतो किंवा मराठी माणूस पाट्या टाकण्याचं काम करतो, म्हणजे सांगितलं तेवढंच काम करतो. हा जर कलंक फोडायचा असेल तर तुम्ही अंग झोपून काम करायची सवय लावा. पडेल ते काम करायची सवय लावा. आज जो परप्रांतीय येतात 10x10च्या खोलीमध्ये 10,000 लोक राहतात, वडापाव खातात, 2 पैसे बॅलन्स पाडतात, छोटा उद्योग सुरू करतात आणि मग ते उद्योजक होतात. आणि मराठी माणूस त्यांच्या नावाने खडे पडतो. तर मित्रांनो, त्यांच्याकडून आपण आदर्श घेतला पाहिजे. आपण पडेल ते काम करायची सवय आपण आतापासून लावली पाहिजे, तरच महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल होईल. तर आजकाल काय झालं की प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते, खूप लाडात वाढलेलं असतं, त्यांना काम करण्याची सवय नसते किंवा काम करण्याची लाज वाटते. त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, ठीक आहे तुम्हाला लाज वाटत असेल काम करण्याची, नका करू. परंतु तुम्हाला कोविड सारख्या महामारीपासून स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासन करा, प्राणायाम करा, मैदानी खेळ खेळा, व्यायाम करा. ज्यातून दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निथळेल एवढे शारीरिक श्रम आपल्या प्रत्येकाचे झाले पाहिजे आणि रोज झाले पाहिजे. त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होते. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार कोणते? थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा, त्यांना कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वराने आपणास सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, पण त्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. सांगता येईल? एकच क्षण आपल्या हातात दिलेला आहे. गेला तो भूतकाळ इतिहासामा झाला, येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही. मग हा वर्तमानातला प्रत्येक क्षण आपण कसा जगतो, कसा विचार करतो, त्या विचाराला कसं कृतीत आणतो, आचरणात आणतो, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. म्हणून सांगणं एवढंच आहे की नेहमी वर्तमानात जगा आणि नेहमी चांगले विचार आत्मसात करा. आणि त्या विचारांना फक्त आत्मसात करून विचार करत बसू नका, तर त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा, त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होतो. अशा पद्धतीने आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेत आहात. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे. शिक्षक ज्यावेळेस शिकवतात त्यावेळेस जसं तुम्ही एकाग्र चित्ताने माझं व्याख्यान ऐकून आले त्याच पद्धतीने एकाग्र चित्ताने सर काय शिकवतात, काय समजून सांगतायत त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं.
त्यावेळेस मनामध्ये दुसरे विचार येता कामा नये. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. कारण विवेकानंदांचं सांगणं हेच आहे की ज्ञानी मनुष्याचा स्वभाव, ज्ञानी मनुष्याचा सर्वात महत्वाचा गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्र चित्ततेची व्याख्या एवढीच आहे की एका वेळेस मनामध्ये एकच विचार चालू असला पाहिजे, एकाच कामाविषयी विचार चालू असला पाहिजे. त्यावेळेस मनामध्ये दुसऱ्या कामाविषयी विचार किंवा इतर विचार येता कामा नये. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास कराल. तुम्ही समजा एखादं पुस्तक वाचत असाल किंवा मोबाईलवर एखादं वाक्य वाचत असाल तर ते वाक्य वाचत असताना त्या वाक्याचा अर्थ आपल्या मनामध्ये शिरला पाहिजे, त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. नुसतं वाचन करण्याचा अर्थ नाही, त्या वाक्याचा अर्थ, त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे, त्याचं चित्र मनामध्ये उपसलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने तुम्ही अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच विवेकानंदांची युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनेल आणि भारत विश्व राष्ट्र बनू शकेल. धन्यवाद.